नमस्कार. रोकटोकच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. केंद्रीय अर्थसंकल्प अर्थात अंतरिम अर्थसंकल्प आज सादर झाला. त्यामध्ये बऱ्याच घोषणा आहेत आणि त्या बऱ्याचशा घोषणा या विविध मतपेटीवर डोळा ठेवून केल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नक्की हा अर्थसंकल्प कसा आहे, त्याविषयी काय प्रतिक्रिया आल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. लोकसभेत मोदींच्या नावाचा हा जयघोष जणू अर्थसंकल्पाचं विश्लेषण करणाराच. देशात लोकसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागले असताना अर्थमंत्री पियुष गोयल यांनी धमाकेदार मोदी संकल्प सादर केला. सबका साथ सबका विकास म्हणत गोयल यांच्या पेटाऱ्यातून समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काहीतरी निघालं. इतिहासातली सर्वात मोठी घोषणा झाली ती आयकर सवलतीची. 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमाफ करण्यात आलंय. त्यात गुंतवणूक आणि गृहकर्जाचं गणित व्यवस्थित जुळवून आणलं तर अगदी 9.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमाफ होऊ शकतं असं श्रीखंडाबरोबर पियुषही मोदी सरकारनं दिलंय. त्याशिवाय ग्रॅज्युएटीची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख करण्यात आली आहे. इंडिव्हिज्युअल टॅक्स पेयर्स हॅव्हिंग टॅक्सेबल अॅन्युअल इन्कम अप टू ₹5 lakhs विल गेट फुल टॅक्स रिबेट. शेतकऱ्यांचा उद्रेक काय असतो याचा ट्रेलर भाजपनं 3 राज्यातल्या पराभवाच्या रूपानं पाहिला होता. सत्तेचा मार्ग अन्नदात्याच्या बोटातून जातो हे ओळखल्यानं सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. 2 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000चं अनुदान जाहीर करण्यात आलं. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यासाठी 75,000 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं. 2 हेक्टेयर तक की जमीन को उन सभी को सीधा उनके इनकम में सपोर्ट, डायरेक्ट इनकम सपोर्ट 6,000 रुपए प्रति वर्ष के हिसाब से देने का निर्णय सरकार ने किया है. शेतकऱ्यांपाठोपाठ कामगारांच्या कल्याणाकडेही विशेष लक्ष देण्यात आलंय. कर्मचारियों के हिस्से को 10% रखते हुए हमने सरकार के योगदान को 4% बढ़ाकर 14 कर दिया है. 14% सरकारी योगदान. श्रमिकों के दिए जाने वाले बोनस आकलन की अधिकतम सीमा को भी 3,500 प्रति माह से बढ़ाकर दोगुनी कर गई. 7,000 व वेतन की अधिकतम सीमा को बढ़ाकर 10,000 से 21,000 प्रति माह कर दिया गया. ग्रेच्युटी के भुगतान की सीमा को 10 लाख से बढ़ाकर 20 लाख रुपए कर दी गई. संरक्षण क्षेत्रासाठी आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 3 लाख कोटींपेक्षा जास्त तरतूद करण्यात आली आहे. सैनिकांपासून ते गोमातेपर्यंत सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करत सर्वसमावेशक, लोकप्रिय आणि निवडणुकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. 2019चं बिगुल वाजलंय. आता अर्थसंकल्पानंतर जनता किती खुश होणार आणि कुणाच्या बाजूने ढोल वाजवणार पाहूया. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. नमस्कार. रोकटोकच्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत. चर्चा होतीये ती आजच्या नरेंद्र मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या निमित्तानं. मी प्रसाद काथे. 2019 या निवडणूक वर्षात नरेंद्र मोदी सरकारनं धमाकेदार अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय. 2 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000चं अनुदान, 5 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त अशा जोरदार घोषणा करत मोदी सरकारनं जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी सरकारच्या या अंतरिम अर्थसंकल्पाचा सर्वसामान्यांना नेमका काय लाभ होणार? सबका साथ सबका विकास ही घोषणा प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे का? स्वतःचं अपयश झाकण्यासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ घोषणा करण्यात आल्या आहेत का? या काँग्रेसच्या आरोपात कितपत तथ्य आहे? अंतरिम अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा म्हणजे मतदारांना सरकारनं दिलेली लाच आहे हा आरोपही कितपत योग्य आहे? अंतरिम अर्थसंकल्पातून नरेंद्र मोदींनी विरोधकांना चेकमेट केलंय का? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूया आजच्या अर्थसंकल्पावरच्या खास रोकठोक कार्यक्रमात. निवडणुकीचा मोदी संकल्प. पीएम किसान 2 हेक्टेयर तक की जमीन को 6,000 रुपए प्रति वर्ष के हिसाब से देने का निर्णय. श्रम योगी मानधन, एश्योर्ड मंथली पेंशन of ₹3,000. Taxpayers
up to ₹5 lakhs will get full tax rebate. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर आहेत प्रवीण देशपांडे, CA आहेत, सुचिता अंबर्डेकर माफ करा, गुंतवणूक सल्लागार आहेत, आणि किशोर तिवारी आहेत, अध्यक्ष शेती स्वावलंबन मिशन, त्याचबरोबर शेतकरी नेते आहेत ते. आणि थोड्याच वेळात आपल्याबरोबर काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर तसंच डिकीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे जोडले जाणार आहेत. याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या कडून मुख्य प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त माधवराव भंडारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. चर्चेची सुरुवात आपण प्रवीण देशपांडे यांच्यापासून करतोय. प्रवीणजी, ज्या पद्धतीनं आयकराच्या बाबतीत घोषणा झाली त्या घोषणेच्या नंतर एक कन्फ्युजन, एक गोंधळाचं वातावरण थोडंसं असं सुरू झालंय की 5 लाख रुपयापर्यंत पगार असलेल्याला फायदा आहे की 5 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालंय? स्लॅब बदललाय का नियम बदललाय? अर्थसंकल्पात स्लॅब वाढलेला नाही आहे. बेसिक एक्झम्पशन लिमिट जे 2.5 लाख होतं ते 2.5 लाखच आहे, ते बदललेलं नाही आहे, ते 5 लाख केलेलं नाही आहे. फक्त 87A सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये टॅक्स रिबेट मिळतो. तो टॅक्स रिबेट आता 5 लाखाच्या खाली उत्पन्न असलेल्यांसाठी ॲप्लिकेबल झालेला आहे. म्हणजे ज्यांचं इन्कम 5 लाखाच्या खाली आहे त्यांना 12,500 रुपये इतकं टॅक्स रिबेट मिळेल. म्हणजे ज्या करदात्यांचं उत्पन्न, करपात्र उत्पन्न म्हणजे सगळे डिडक्शन गेल्यानंतर उत्पन्न जर 5 लाखाच्या खाली असेल तर त्यांना कुठलाही कर भरावा लागणार नाही. आपण सोप्या शब्दात जर समजायचं तर असं गणित लावूयात. एका व्यक्तीचा पगार 1 लाख रुपये महिना आहे आणि त्याचं वार्षिक उत्पन्न हे 12 लाख रुपये महिना होतं. मग त्याच्यासाठीची रचना डोळ्यासमोर ठेवून आम्हाला हे गणित समजावा. ज्याचं उत्पन्न 12 लाख आहे त्याने किती डिडक्शन केले तरी त्याचं उत्पन्न 5 लाखाच्या खाली येत नाही. त्यामुळे त्याला जो मागच्या वर्षी टॅक्स भरावा लागत होता तोच टॅक्स त्याला पुढच्या वर्षी भरावा लागणार आहे. त्याला काहीही बेनिफिट यावर्षी मिळणार नाही बजेटचा. ज्यांचं इन्कम 5 लाखाच्या खाली आहे, टॅक्सेबल इन्कम, त्यांनाच फक्त हे बेनिफिट आहे. ही सरसकट अशी एक्झेम्पशन दिलेलं नाही आहे. हा जो विषय तुम्ही सांगता आहात प्रत्यक्षात अर्थमंत्र्यांच्या भाषणातलं एक वक्तव्य होतं आणि तुम्ही सांगताय ते वक्तव्य आम्हाला थोडंसं वेगळं वाटतंय. तुम्ही कशाच्या आधारावर बोलताय? अर्थमंत्र्यांनी सुद्धा रिबेट म्हणून शब्द वापरलाय. अर्थमंत्र्यांनी एक्झेम्पशन लिमिट वाढवण्याचं कुठेही गोष्ट केलेली नाही आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितलं की 5 लाखाच्या खाली असेल त्यांना रिबेट मिळेल, त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही. आणि ज्यांची डिडक्शन्स असतील, समजा 6.5 लाख रुपये इन्कम असेल आणि 1.5 लाखाचं त्यांनी ATCच्या अंडर डिडक्शन घेतलं असेल तर त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही. अर्थमंत्र्यांनी स्पेसिफिक रिबेट हा शब्द वापरला. कुठेही असं म्हटलेलं नाही की एक्झेम्पशन लिमिटमध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात एक गोष्टीचा खुलासा या निमित्तानं होतोय, सरसकट आयकरात फेरफार झालेला नाही आणि तशा प्रकारची सवलत सरसकट सगळ्यांना मिळणार नाहीये. आता दुसरा प्रश्न याच्यातला म्हणजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा, 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न म्हणजे काय? जे टॅक्सेबल इन्कम आहे ते 5 लाखापेक्षा कमी पाहिजे का व्यक्तीचा पगार, त्याचं उत्पन्न हे वर्षाला 5 लाखांपेक्षा कमी पाहिजे? टॅक्सेबल इन्कम 5 लाखाच्या कमी पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एकाची सॅलरी समजा 8 लाख रुपये आहे, त्याने हाऊसिंग लोन घेतलं आहे, त्याचं 2 लाख रुपयाचं डिडक्शन घेतलेलं आहे त्याच्या इंटरेस्टवरचं, आणि समजा 1 लाखाची त्याने किंवा 1.5 लाखाची ATCमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. अशा केसमध्ये त्याचं टॅक्सेबल इन्कम 4.5 लाख रुपये येतं. 4.5 लाख रुपयावर त्याला हा बेनिफिट मिळू शकतो. म्हणजे त्याचं भले इन्कम जर 8 लाख असेल तरी त्याला या तरतुदीचा फायदा होऊन त्याला टॅक्स भरावा लागणार नाही. आणि मग अशा प्रकारे 4.5 लाख रुपये ज्याचे असतात त्याला महिन्याची रक्कम धरायची का ती वार्षिक रक्कम धरायची? वार्षिक. हे महिन्यामध्ये काही नसतं, फक्त सगळे वार्षिक याच्यावरच सगळं टॅक्स कॅल्क्युलेशन होतं. अगदी. हा अत्यंत एक महत्त्वाचा खुलासा तुमच्याकडून झाला, त्याबद्दल आभार. आता सुचिता अंबर्डेकर माफ करा, इथे परत नाव चुकतोय आपलं. सुचिता अंबर्डेकर यांना माझा प्रश्न आहे की या नव्या पद्धतीच्या कररचनेसंदर्भातल्या घोषणांमुळे कोणाचा फायदा होणार आहे आणि कोणाचं नुकसान होणार आहे? मला असं वाटतं की ह्याच्यात फायदाच आहे. तसं मी नुकसान असं पूर्णपणे मी म्हणणार नाही, कारण ज्या अर्थी त्यांनी रिबेट हा शब्द वापरला आहे
विद्यार्थी असं मी नाही म्हणणार, कारण हे मला वाटतं बरेच काळापासनं सॅलरीड लोकांना किंवा जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना एक्सपेक्टेड होतं. इनफॅक्ट हे दिलं त्यामुळे बराच लोकांमध्ये उत्साह आहे, ह्याचं हे कारण आहे. फक्त तो ह्या वर्षी मिळणार नाहीये. मग जो विषय थोड्या वेळापूर्वी सुरू झाला होता की 5 लाखापर्यंतचं उत्पन्न सरसकट माफ, तो काय होता आणि तो कुठून जन्माला आला, तो गोंधळ कसा मिटलाय आता? मला असं वाटतं हा प्रश्न जास्ती अजून माझ्यापेक्षा मला वाटतं ते देऊ शकतील, कारण हा जो रिबेट आणि हा जो डिफरन्स आहे, म्हणजे शब्दामधला हा जो फरक आहे, तो एक सीए जास्ती चांगलं सांगू शकतो. ठीक आहे, आपण श्री प्रवीण देशपांडेंना परत हा प्रश्न विचारू की प्रवीणजी, उत्पन्नाच्या संदर्भातला हा घोळ का निर्माण झाला आणि तो आता मिटला आहे का पूर्णपणे? नाही, ॲक्च्युली घोळ व्हायलाच नको होता. कारण काय आहे की अर्थमंत्र्यांनी सुद्धा रिबेट हा शब्द वापरला. त्याच्यानंतर साधारण बजेट झाल्यानंतर फायनान्स बिल पब्लिश झालं. त्या फायनान्स बिलमध्ये 87A मध्ये ही सुधारणा झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर एक अगदी क्लिअर झालं की ही सरसकट एक्झेम्पशन नाही आहे. तर हे 87A मध्ये त्यांनी हे लिमिट जे आहे, आधी 2,500चं लिमिट होतं, 3.5 लाखाच्या खाली उत्पन्न असेल तर 2,500चं लिमिट होतं, ते त्यांनी चेंज करून 5 लाखाच्या उत्पन्नाच्या खाली तुम्हाला 12,500 डिडक्शन रिबेट मिळण्याची तरतूद 87A सेक्शनमध्ये केलेली आहे. अगदी मी एक मराठीत वाक्यरचना करतोय, शक्य तितक्या सोप्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतोय. ती चूक का बरोबर ते तुम्ही सांगा, मग आपण चर्चा पुढे नेऊ. व्यक्तीचं करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला आज घोषित केलेल्या योजनेचा लाभ मिळेल. जर व्यक्तीचं वार्षिक करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याला हा लाभ मिळणार नाही. बरोबर, अगदी बरोबर. ही वाक्यरचना बरोबर आहे? अगदी बरोबर. धन्यवाद. फक्त अजून एक हे आहे याच्यामध्ये की ही तरतूद फक्त निवासी भारतीयांसाठीच आहे. अनिवासी भारतीयांसाठी ही तरतूद 87A ची तरतूद मिळत नाही. त्यामुळे नॉन रेसिडेंट इंडियन आहेत त्यांना ज्या आधीच्या तरतुदी आहेत त्याच पुढे लागू होतील. अगदी अगदी. आपण चर्चेच्या सुरुवातीलाच करपात्र उत्पन्नाच्या संदर्भात काय बदल झाले आहेत ते जाणून घेतले. आता आणखीन एक छोटासा प्रश्न जो बहुतेक कामकाजी माणसांसाठी म्हणजे नोकरदार वर्गासाठी गरजेचा आहे, तो मी परत एकदा तो प्रवीण देशपांडेंनाच आपण विचारणार आहोत. प्रवीणजी, याच्यातला जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो या संदर्भातल्या करप्राप्त उत्पन्नातल्या भेदाचा आहे. तो कसा काय आहे आणि त्याच्या संदर्भातला खुलासा करा की 5 लाखाची रक्कम ही कागदावरची धरायची का सर्व प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय अंमलात आणल्यानंतर उरलेल्या गंगाजळीच्या संदर्भात समजायची? त्या वर्षीचं उत्पन्न जे आपण कॅल्क्युलेट करतो, म्हणजे त्याच्यामध्ये सॅलरी येते, इंटरेस्ट येतो किंवा अजून रेंट असेल तर रेंटचा इन्कम येतं, हे सगळे इन्कम टोटल इन्कम कन्सिडर करून हे झालं तुमचं ग्रॉस टोटल इन्कम. त्याच्यानंतर जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, ATCच्या इन्व्हेस्टमेंट आहेत, ATGचे आहेत किंवा हाऊसिंग लोनचे आहेत, या सगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या जे डिडक्शन्स आहेत ते वजा केल्यानंतर जे उत्पन्न येतं ते टॅक्सेबल उत्पन्न झालं. तर ते टॅक्सेबल उत्पन्न जर 5 लाखाच्या खाली असेल तर हा 87A बेनिफिट आपल्याला मिळतो. जर 5 लाखाच्या वरती असेल इन्कम, हे सगळे डिडक्शन झाल्यानंतर, तर आपल्याला 87A रिबेट मिळत नाही. अगदी धन्यवाद. या चर्चेच्या पुढच्या टप्प्यामध्ये जाण्यापूर्वी मी स्वागत करतो भालचंद्र मुणगेकर यांचं. भालचंद्र मुणगेकर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत, अर्थतज्ञ म्हणून आपण सगळेजण त्यांना ओळखतो. मुणगेकर सर, आपलं स्वागत चर्चेमध्ये. आपली पहिली प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला आवडेल, कारण त्यानंतर माधव भंडारींना त्याविषयी मला विचारायचं आहे. सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की हा पहिला असा अर्थसंकल्प आहे, म्हणजे ऑफकोर्स अंतरिम म्हणजे की इंट्रीम अर्थसंकल्प आहे, जो 18-19 या वर्षाचा आर्थिक सर्वे म्हणजे आर्थिक सर्वेक्षण केल्याशिवाय संसदेला सादर केलेला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे 1952 साली पार्लमेंटचं अधिवेशन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत गेल्या साधारणपणे 68 वर्षामध्ये जे अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी जो आर्थिक सर्वे जो सादर करायचा होता तो सादर करण्याचा जी परंपरा होती ती मोदी सरकारने खंडित केलेली आहे आणि ती गोष्ट निषेधार्ह आहे. याबरोबर एक आणखीन संकेत मोडल्याचाच काँग्रेसचा दावा होता. मी त्याची माहिती तुम्हाला देतो, तुम्ही त्यावरही बोलावं. अंतरिम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पूर्ण अर्थसंकल्पच जणू काही मांडला गेलाय, असाही एक संकेतभंगाचा मुद्दा काँग्रेसने दिल्लीत काढलाय. मुणगेकर, आपण त्यावर एक्झॅक्टली आय एम हॅपी तुम्ही तो मुद्दा उपस्थित केल्याबद्दल. मला असं वाटतं की आता आज आहे 1 फेब्रुवारी,
साधारणपणे 5 ते 6 मार्चला 2019च्या लोकसभेच्या निवडणुकांचं कोड ऑफ कंडक्ट हे लागेल. म्हणजे साधारणपणे 32 दिवस आहेत. 32 दिवसामध्ये, कारण कोड ऑफ कंडक्ट झाल्यानंतर 45 दिवस म्हणजे साधारणपणे 25 मेला सरकार येईपर्यंत हे काही करू शकणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ तुम्ही म्हणता त्या पद्धतीने किंवा आणखी अनेक लोक म्हणतात आणि मी पण म्हणतो की एवढा मोठा अर्थसंकल्प, इंटरिम अर्थसंकल्पाच्या नावाखाली संपूर्ण अर्थसंकल्प मांडणं, त्याच्यामध्ये अशा असंख्य घोषणा करणं मी समजू शकतो. होट ऑफ अकाउंट्स मांडल्यानंतर किंवा अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर तुम्ही काही एक गोष्टी लोकांना दिलासा देण्यासाठी ज्या जुजबी स्वरूपाच्या असतात ते मी करू शकतात. परंतु तुम्ही ज्या प्रकारच्या घोषणा करता, तुम्ही ज्या प्रकारे एवढ्या मोठ्या प्रकारामध्ये तुम्ही लोकांना आश्वासने देता, तुमचा मुळात कार्यखंड काय तुमचा असणार? मुख्यत्वेमध्ये मुद्दा असा आहे, घटनेच्या आर्टिकल 116 असं स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही हा अर्थसंकल्प पूर्ण किंवा इंटरिम पूर्ण मोठ्या प्रमाणात का मांडायचा नाही? तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर कोणाचे पक्ष सरकार येईल तुम्हाला माहीत नाही. तर सरकार भाजपचं आलं तर ते पूर्ण अर्थसंकल्प मांडायला मोकळे आहेत. जर सरकार भाजपचं आलं नाही तर तुम्ही जो अर्थसंकल्प मांडतात त्या अर्थसंकल्पाची पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी दुसऱ्या पक्षावर असेल आणि तुमची धोरणं, तुमच्या भूमिका, तुमचे कार्यक्रम त्या पक्षाला मान्य नसतील. हे संकेत त्याच्यामध्ये आहेत. आणि या पार्श्वभूमीवर दुसरी अत्यंत महत्त्वाची कॉमेंट आहे. आज देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा बेरोजगारीचा आहे. आपण मुणगेकर सर, आपण त्याच्यावर येऊ. मात्र आता तुम्ही जर सुरुवातीला मुद्दे मांडलेत, आपण पटपट ते चर्चेत घेऊ जेणेकरून चर्चा एक एक टप्प्याने पुढे सरकेल. किशोर तिवारी आपल्या बरोबर आहेत. किशोरजी, शेतकऱ्यांच्या संदर्भात 75,000 कोटींचं पॅकेज सरकार देतंय अशी घोषणा आज झाली. तुमच्याकडे कदाचित असं उत्तर असू शकतं की या सरकारचे दिवस किती उरलेत, पण तरीही ही घोषणा ही भविष्यसूचक आहे का? कारण त्याच्यात बऱ्याचशा उपघोषणा आहेत, पेन्शन असेल किंवा इतर काही घोषणा. महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांना नगदी अनुदान हे तेलंगणा आणि ओरिसाने सुरू केलं आणि राष्ट्रीय स्तरावर ते मोदी सरकारने लागू केलं. आता राष्ट्रीय स्तरावर लागू केल्यानंतर काँग्रेसचं सरकार येऊ, कोणतेही सरकार येऊ, हे काही अनुदान परत घेऊ शकत नाही. कारण आता 2 हेक्टरची लिमिट जी असते ना, ती असायला नको होती. कारण कोरडवाहू क्षेत्रात जमीन धारणा जास्त असते. तर आता मला समजलं नाही अजूनही की त्यांनी म्हटलं लाभार्थी 12 कोटीच्या वर असतील. तर 12 कोटी 80 लाख इतकेच आहेत. म्हणजे 90% शेतकरी कव्हर होत आहेत. पण विदर्भातले 2 हेक्टरची कर्जमाफी झाल्यानंतर पुष्कळ लोक वंचित राहिले होते. तसं या अनुदानापासून राहू नये म्हणून मी महाराष्ट्र सरकार. तुम्ही मूलतः या योजनेचा स्वीकार करताय आनंदानं का तुम्हाला त्यावर काही प्रश्न पडत राहणार आहेत? नाही, मी तर स्वागत करतो आणि आमचीच मागणी होती. हे बघा, 2च मुद्दे आले. एक मुद्दा आला तो पुनर्गठित कर्जावरील व्याज पहिल्या वर्षी सरकार भरत होतं, आता दुसऱ्या तिसऱ्या वर्षी सरकारच भरेल. म्हणजे तो एक मुद्दा वादाचा होता, तो थोडासा स्ट्रीमलाईन होईल. दुसरं नगदी अनुदान जे आहे ते माझं म्हणणं आहे की अवर्षणग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सरसकट देण्यात यावं. तिथे 2 हेक्टर, आता 2 हेक्टरपर्यंतचं आहे की 2 हेक्टरची लिमिट आहे याच्यावर खुलासा होईल. मात्र लॅटरल स्टेजमध्ये आता 6,000 आहे, दुसऱ्या राज्यात 12,000 आहे. तर महाराष्ट्र राज्यात आम्ही अजून 6,000 एक्स्ट्रा मागू. मात्र शेतकऱ्यांना नगदी अनुदान देण्याच्या प्रथा सुरू झाली आहे. या खुल्या बाजार व्यवस्थेत सरकार परत चाललं आहे, याचं मी स्वागत करतो. अगदी. आणि याच्याबरोबर सरकारच्याकडून एक आणखीन गोष्ट झाली आहे की जर नियमित कर्ज परतफेड केली तर त्यांना व्याजात सवलत सुद्धा जास्त मिळणार आहे. या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? नाही, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने जो दिलं होतं 25,000चं पॅकेज, त्याच्यावरही मी फार अनहॅपी होतो. कारण की जे डिफॉल्टर आहे त्यांना 1.5 लाखाची कर्जमाफी आणि जे प्रामाणिकपणे ज्यांनी कर्ज माफ केलं त्यांना फक्त 25,000 रुपये, ही माझी नाराजी होती. मी त्यांना म्हटलं त्यांनाही 1.5 लाख द्या जेव्हा द्यायचेच आहे. तर आता तुम्ही जे म्हणतात ना की व्याजमाफीपेक्षा माझी मागणी होती ती मी केंद्रीय सरकारला वारंवार सांगितली की तुमच्या ज्या PSU बँका आहेत त्या शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन कर्ज देतात का याचं तर पहिले घ्या. 1 लाख कोटीचं तुम्ही महाराष्ट्राला टार्गेट देऊन फक्त 34% अचीव करता. त्याच्यामध्ये काय होते की रोजी पिक्चर क्रिएट करून काहीच फायदा नाही. महाराष्ट्रामध्ये 2006 पासूनच व्याजमाफी सुरू आहे. मात्र
शेतकरी कर्जबाजारी होत आहेत आणि नगदी अनुदान देणे हे कबुली आहे की शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही. अगदी. माधव भंडारी, खरं तर तात्काळ स्वरूपात तुमच्यापर्यंत या सर्व मुद्द्यांना घेऊन यायला हवं, मात्र एक जाहिरातीची विश्रांती घेण्याची मजबुरी आहे माझ्यावर. त्यामुळे मी विनंती करतो की आपण सर्व मान्यवरांनी माधव भंडारींचं उत्तर ऐकण्याची तयारी ठेवा पुढच्या भागात, कारण पुढच्या भागात माधव भंडारी बोलतील आणि आपण ऐकणार आहोत. तेव्हा रोकठोकचा हा विशेष भाग पहिल्या जाहिरातीच्या विश्रांतीसाठी थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त झी24 तास. नमस्कार. या चर्चेच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण आता थेट माधव भंडारी यांना प्रश्न विचारणार आहोत. माधवराव, पहिल्या टप्प्यात मान्यवरांनी आपली मतं मांडली, त्यांचे आक्षेप नोंदवले. आता तुम्हाला बोलण्याची संधी आहे. विनंती आहे की आपण मोजकं थेट नेमकं बोलालच नेहमीप्रमाणे. त्यामुळे माझा पहिला प्रश्न आहे, हा अंतरिम अर्थसंकल्प होता, हे लेखानुदान होतं की हा संकेतभंग संकल्प होता? पहिली गोष्ट, लेखानुदान नव्हतं हे स्पष्ट आहे. अर्थसंकल्पाची सुरुवात करतानाच माननीय अर्थमंत्र्यांनी एक वाक्य उच्चारलं की मी अंतरिम अर्थसंकल्प मांडतोय. आणि त्याचबरोबर त्यांनी पुढे हेही सांगितलं की 2022 पर्यंत किंवा 2030 पर्यंत ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आपल्याला कोणत्या दिशेने न्यायचं आहे त्याचा रोडमॅप तयार करणारं, त्याचं दिशादर्शन करणारा हा अर्थसंकल्प आहे. आणि त्या दिशेने आम्ही त्याची मांडणी करतो. आत्ता तरतुदी केल्या आहेत त्या तिमाहीच्या केल्या आहेत. बाकीच्या पूर्ण तरतुदी ज्या आहेत त्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प जेव्हा मांडू तेव्हा करू. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संभ्रम असण्याचं कारण नाही. अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि अंतरिम अर्थसंकल्प मांडत असताना त्याच्यामध्ये मोठ्या घोषणा करायच्या नाहीत वगैरे असे कुठलेही संकेत नाहीत. प्रणव मुखर्जीने, मनमोहन सिंगांनी अशाच तऱ्हेचे अर्थसंकल्प मांडले निवडणुकांच्या तोंडावर. त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या मोठ्या घोषणा केल्या. त्यामुळे काँग्रेसने सांगू शकाल का माधवराव, एखाद दोन घोषणा सांगितल्यात तर आपल्या वक्त्यांना त्याचं थेट उत्तर पण पोहोचेल? 2009च्या निवडणुकीच्या पूर्वी, 2009च्या निवडणुकांच्या पूर्वीचा अर्थसंकल्प काढून बघा. त्याच्यामध्ये कर्जमाफीचा सुद्धा समावेश होता. त्यामुळे अर्थसंकल्प निवडणुकीच्या तोंडावर मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये अशा तऱ्हेने मोठ्या घोषणा देऊ नयेत, करू नयेत, अशा तऱ्हेचा कुठल्याही प्रकारचा संकेताचं ओझं बाळगण्याचं कारण नाही. आणि दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की पूर्वी जेव्हा अस्थिर सरकारं होती, मग ते देवेगौडांचं सरकार असेल, गुजरालचं सरकार असेल किंवा VP सिंगांचं सरकार असेल, चरणसिंगांचं सरकार असेल, की ज्या सरकारला कुठल्याही प्रकारचा बहुमताचा आधार नव्हता आणि त्यांचं सरकार पूर्णपणे अस्थिर होतं, ते पुढच्या टप्प्यामध्ये त्यांचं काय होईल हे सगळ्यांना दिसत होतं. अशा सरकारकडून पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाऊ नये अशा तऱ्हेची अपेक्षा बाळगणं आणि त्याबद्दल काही संकेत असणं हे स्वाभाविक होतं. परंतु जेव्हा पूर्ण बहुमताचं सरकार आहे, मग ते भले कुठल्याही पक्षाचं असेल, त्यावेळेला अशा तऱ्हेचं कुठलाही दबाव आपल्यावरती असण्याचं काही आवश्यकता नाही. ठीक आहे माधव भंडारी, आपण संकेतभंगांच्या संदर्भात सविस्तर उत्तर दिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की मग हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीतल्या मतांची बेगमी करायचा प्रयत्न आहे का? निवडणुकीच्या मतांची बेगमी करण्यासाठी फक्त अर्थसंकल्पच पुरत नसतो, त्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. मी आपल्याला मगाशी म्हणत असताना अर्थमंत्र्यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आणि 2014चा आमचा जाहीरनामा, 2014च्या जाहीरनाम्यानंतर सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधानांनी वेळोवेळी मांडलेली देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलची भूमिका आणि आता 2019मध्ये आपण पुढच्या टप्प्यावरती जात असताना मांडलेला अर्थसंकल्प आणि याच्यामध्ये काही संदर्भ हे आपण दुर्लक्षित करतो. मला 1-2 मिनटं तुम्ही द्या. ज्यावेळेला 2014मध्ये माननीय मोदीसाहेब पंतप्रधान झाले, सत्तेवर आले, त्यावेळेला या देशाची अर्थव्यवस्था ही फ्रॅजाईल 5 ह्या श्रेणीत होती. म्हणजे अत्यंत नाजूक तब्येत असलेल्या 5 राष्ट्रांपैकी आपण एक होतो. आज जेव्हा आपण 2019च्या निवडणुकांना सामोरे जातो, तेव्हा जगातल्या अत्यंत सुदृढ अशा पहिल्या 10 अर्थव्यवस्थांमध्ये आपण 6व्या क्रमांकावर आहोत. आणि त्याचबरोबर येत्या वर्षभरात आपण इंग्लंडला मागे टाकून 5व्या क्रमांकावर जाऊ. म्हणजे फ्रॅजाईल 5 पासून
बिमारू 5 पासून आपण मजबूत 10 मध्ये आलो, मजबूत 6 मध्ये आलो. हा 4 वर्षातला जो फरक आहे, हा 4 वर्षामध्ये गाठलेला जे टप्पा आहे, त्या टप्प्यावरती उभं राहून जेव्हा आपण पुढच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो, पुढच्या आव्हानांबद्दल बोलतो, तेव्हा जी भूमिका मांडायची असते ती भूमिका या अर्थसंकल्पामधून अर्थमंत्र्यांनी सरकारने मांडलेली आहे. अगदी आपल्याला पुढचा मुद्दा चर्चेला घ्यायचा आहे, मात्र तत्पूर्वी आपल्या सोबत डिकीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे सहभागी होत आहेत. त्यांचं स्वागत या चर्चेमध्ये. मिलिंदराव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मी आपल्याला एक थेट प्रश्न विचारू इच्छितो. उद्योजक म्हणून या अर्थसंकल्पाबद्दलची आपली प्रतिक्रिया कृपया 1 मिनिटात मांडा, म्हणजे मग आणखीन प्रश्न विचारता येतील. हा जो अर्थसंकल्प आहे, हा अर्थसंकल्प इंडस्ट्रीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आपण जेव्हा याच्याकडे बघतो तेव्हा 3-4 गोष्टी याच्यामध्ये मला प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे फिस्कल डेफिसिटची जी डिसिप्लिन आहे, ती डिसिप्लिन या बजेटमध्ये पाळली गेलेली आहे. दुसरं, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत याच्यासाठी गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस, ज्याला जेम असं म्हटलं जातं, या जेमच्या माध्यमातून भारत सरकारचे जितके अंगीकृत उपक्रम आहेत, ज्याला PSU म्हणतात, हे 250च्या आसपास असतात. त्या सगळ्या PSUची खरेदी कन्सॉलिडेट करून ही जेमच्या माध्यमातून केली जाईल. म्हणजे देशभरातल्या या लघु उद्योगांसाठी एका छताखाली ही सगळी खरेदी तिथून होईल. त्यामुळे त्याचा एक मोठा फायदा याच्यामध्ये दिसतो आहे सूक्ष्म लघु उद्योगांना. दुसरं, जे हे छोटे उद्योग आहेत, जे GST वरती रजिस्टर झालेले आहेत, त्यांना 2% इंटरेस्ट सबवेन्शन हे देण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा एक रिलीफ. तसा हा इंटरिम अर्थसंकल्प असल्यामुळे खूप सगळ्या उद्योगांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या याच्यातून पूर्ण होतील असं नाही. परंतु जे काही या बजेटमध्ये मांडलेलं आहे त्याचं नक्कीच हे स्वागत केलं पाहिजे. अगदी आपल्या बरोबर सुचिता अंबर्डेकर आहेत. मी त्यांना आता पुढचा प्रश्न विचारतोय, कारण उद्योजकांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय तुमच्या निमित्तानं मिलिंद कांबळे. तेव्हा सुचिताजी, गुंतवणुकीला खऱ्या अर्थानं हा अर्थसंकल्प पोषक कसा ठरेल, कृपया थोडक्यात. मुख्य म्हणजे तुम्हाला टॅक्स वाचवायचा असेल तर पहिलंच त्यांनी सांगितलं की 1.5 म्हणजे 5 लाखाच्या वर 1.5 लाख तुम्हाला जर का इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला तो टॅक्स रिबेट मिळणार आहे. त्याच्यात जे लोक कमी करत असतील ते आता पूर्ण त्यांचा 1.5 लाखाचा ते फायदा घेतील आणि त्याप्रमाणे ते इन्व्हेस्टमेंट करतात. अर्थात ही इन्व्हेस्टमेंट ATCC मध्येच झाली पाहिजे, जी पूर्वी जसं होतंच. पण जे लोक कमी करायचे किंवा 1 लाख करायचे ते आता जास्ती करतील. मुख्य म्हणजे इंडियाचं म्हणजे आपलं जे फायनान्शियल मार्केट आहे त्याच्यात आत्ता ह्या अशा स्थितीमध्ये सगळे प्राइजेस खूप खाली आहेत, पण GST खूप वाढलेला आहे. म्हणजे मला वाटतं रेकॉर्ड जानेवारीमध्ये त्याचं झालेलं आहे. त्यामुळे इंडस्ट्री इज डुईंग वेल असं कुठेतरी आपल्याला लक्षात येत आहे. त्यामुळे दिस इज अ गुड टाईम वेन वन कॅन इन्व्हेस्ट. मला नाही असं वाटत की हा वाईट काळ आहे. मला असं वाटतं हा चांगला काळ आहे. फार अगदी पॉप्युलिस्ट बजेट जरी नसलं तरी अगदीच काही दिलं नाही असं नाही आहे. आणि इट शुड बी गुड फॉर पीपल टू इन्व्हेस्ट असं मला वाटतं. आपण प्रवीण देशपांडेंना पुढचा प्रश्न विचारतोय. प्रवीणजी, जो ट्रान्झॅक्शन टॅक्स होता त्याबद्दल नक्की काय घडलंय? कारण त्याही बद्दल संशयाचं थोडंसं वातावरण आहे की तो कमी झालाय, बदललाय, त्यात फेरफार झाले आहेत. त्याही बद्दल एकदा थोडंसं मार्गदर्शन अपेक्षित. ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये काही बदल झालेला नाही आहे. अगदी त्यामुळे लॉंग टर्म ट्रान्झॅक्शन टॅक्स बद्दलही अपेक्षित असलेल्या गोष्टी पूर्ण होताना दिसलेल्या नाहीयेत असं म्हणता येईल. चर्चा होती की लॉंग टर्म कॅपिटल गेन जो मागच्या वर्षी त्यांनी केला होता 10%, तो यावर्षी जाईल असं अनेकांनी वर्तवलं होतं अंदाज, पण तसं काही झालेलं नाही आहे. त्यामुळे त्याच्यावर जो टॅक्स आहे तो कंटिन्यू राहणार. अगदी बोला मुंडगे सर. आपल्याला भांडाऱ्यांच्या मुद्द्यावर मला बोलायचं होतं. मला त्या निमित्तानं एक जोड मुद्दा आपल्याला द्यायचा होता. म्हणजे मी 2-3 मार्गदर्शनपर मुद्दे घेऊनच तुमच्याकडे एक येत होतो. विषय हमी भावाचा. माधवराव भांडारेंनी संकेतभंग आणि योजना त्यातून मताची बेगमी याविषयी त्यांचं मत मांडलं. पण आता मला हमी भावाच्या संदर्भात चर्चा पुढे न्यायची आहे. दावा असा केला गेला की 50% जास्त हमीभाव दिला गेला.
भालचंद्र सर, आपण सांगा तुमच्याकडे काय तथ्य आहेत? हा दावा तुम्ही मान्य कराल का? पक्ष म्हणून बोलू नका, अर्थतज्ञ म्हणून सांगा. नाही, पक्ष त्यानंतर आपण- किशोर तिवारींनी यावर बोलायचं. नाही, आपण या ठिकाणी पक्ष पूर्णपणे बाजूला ठेवून आपण जास्तीत जास्त याची तटस्थ कशी चर्चा करता येईल याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि गेल्या 2, 3, 4 वर्षामध्ये खरं म्हणजे त्याच्याही अगोदर काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा गेली 5-6 वर्ष ज्याप्रमाणे स्वामीनाथन समितीने उत्पादन खर्च आणि प्लस 50% अशा प्रकारचं जेव्हा सांगितलेलं होतं, त्याची गेल्या 4-5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची इम्प्लिमेंटेशन त्याचं झालेलं नाही. माझ्याकडे म्हणजे दीडपट हमीभाव काही मिळालेला नाही. आणि तो आणि एका अर्थानं म्हणजे माझी स्वामीनाथनची मी आणि त्या मी दोघं आम्ही एका वेळेला होतो, मेंबर ऑफ राज्यसभा मी दोघं एका वेळेला होतो. त्याने ते 50% हमीभावच्या पेक्षा त्याने भाव त्याने सांगितलं आपण त्यांना किंमत दिली पाहिजे म्हणून, ते कुठेही झालेलं नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या दृष्टिकोनातून या सरकारने तर प्रथम जेव्हा मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये आणि राजस्थानमध्ये तिन्ही सरकारं काँग्रेसच्या आल्यानंतर ज्यांनी पहिल्याच दिवशी जेव्हा कमलनाथ मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तेव्हा पंतप्रधान मोदींनी अशा प्रकारच्या लोन वेव्हरची चेष्टा केलेली आहे. तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे ह्याच्यात तो म्हणजे जो मला सेंट्रल पॉईंटला आणायचा आहे. आपली कसं होतं मगाशी पण मी एका चर्चेमध्ये होतो, इन्कम टॅक्स रेट काय कारण मध्यम वर्गाला त्यामध्ये जास्त असतो इंटरेस्ट. इथे $1 मिलियन क्वेश्चन जो आहे आज मिलिंद, तो या देशातल्या बेरोजगारीचा. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनने राष्ट्रीय नमुना पाहण्याचा डेटा जो दिला त्याच्यामध्ये 45 वर्षामध्ये गेल्या 6.1% 6.1 रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट आहे. रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंटचा अर्थ असा की ज्या लोकांना काम करण्याची इच्छा आहे अशा लोकांच्यापैकी 6% लोक गेल्या 45 वर्षामध्ये हायएस्ट हा फिगर आहे. आणि त्याचं कुठल्याही प्रकारचा नामोल्लेख या अर्थसंकल्पामध्ये नाही. पण मग डॉक्टर साहेब, माझा या निमित्तानं प्रश्न असा आहे की जी माहिती अधिकृतरित्या प्रकाशित झालेली नाही ती लीक झालेली आहे, तिला किती गांभीर्यानं घेऊन आपण चर्चा नाही. लीक म्हणजे अशी की खरं त्याच्यामध्ये प्रणब सेन जे प्लॅनिंग कमिशनमध्ये माझ्या वेळेला होते, फर्स्ट चीफ स्टॅटिस्टिशियन ऑफ द कंट्री, पर्स्पेक्टिव्ह प्लॅनच्या ते स्वतः चेअरमन त्यामध्ये होते. मोहनन म्हणून आत्ता माजी चीफ स्टॅटिस्टिशियन होते. एकदा ह्या सगळ्या ज्या बॉडी असतात की नाही, ह्या सगळ्या बॉडी एक्सपर्टचे काम करतात आणि त्याने कॅबिनेटने अधिकृतपणे फक्त मान्यता द्यायची असते. आज हे जे एक्सपर्ट्स आहेत ह्या एक्सपर्ट्सपेक्षा कॅबिनेटमध्ये केंद्राच्या म्हणजे काँग्रेसच्या किंवा BJPच्या एकही माणूस, अगदी अर्थमंत्रीसुद्धा ह्या एक्सपर्टपेक्षा स्टॅटिस्टिकमध्ये जास्त एक्सपर्ट नाही. आपण त्या संदर्भात मग माधव भंडारींकडून उत्तर घेऊ. एक त्याच्याकडे मी सांगतो फक्त मुद्दा याच्यामध्ये असा आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काय करतात, दिशाभूल करतात ते, आणि सरकार दिशाभूलशी करते. पण उत्तर ज्या लोकांनी एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंडाच्या ऑफिसवर नावं नोंदवली, ती नावं ज्यांनी अगोदर नोंदवलेली नव्हती ते आता नावं जे नोंदवतात त्यात तो रोजगार निर्माण झाला, अशा प्रकारची भूमिका घेतात. ही भूमिका अक्षरशः अर्थशास्त्राच्या विरोधामध्ये आहे. आपण माधवरावांना विचारू. माधवराव, भालचंद्र मुणगेकर वारंवार इकॉनॉमिक सर्व्हे न घोषित करणे आणि बेरोजगारी या 2 मुद्द्यांवर तुम्हाला घेरू पाहतायत. एक मुद्दा आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा असू शकतो, मात्र आता त्यांचा जास्त रोख बेरोजगारी वाढतीये या विषयावर आहे. आणि सर्वेक्षण का नाही प्रसिद्ध केलं? आणि सर्वेक्षण मगाशी त्यांनी संकेतभंगात उत्तर माझ्या मते दिलंय त्याचं. आपण बेरोजगारीच्या मुद्द्यावर अधिक खुलासा करावा अशी अपेक्षा आहे. बेरोजगारीचा मुद्दा ज्या पद्धतीने गेले 2 दिवस चालवला जातोय, खरं तर डॉक्टर मुणगेकर हे विद्वान आहेत, भरपूर वाचन करतात, अभ्यास करतात. त्यामुळे त्यांच्या वाचनात हे आलं नसेल असं मी काही मानत नाही. पण वाचनात आलं असलं तरी ते आलेलं नाही असं सुद्धा शेवटी ते काँग्रेसचे खासदार होते, त्यामुळे त्यांना ते करावं लागेल. डॉक्टर स्वामीनाथनचा उल्लेख त्यांनी केला. माधवराव ते म्हणतात अशा प्रकारचे आरोप लावू नका, त्यांना विद्वान म्हणूनच मान्यता द्या. नाही म्हणा, मी अज्ञानी समजा, पण मी ते वाचून न वाचलं असं सांगू नका. तुम्ही म्हणा मी असहमत आहे. ठीक आहे, तुम्ही वाचलंय का सांगून टाका. नाही, माझं बोलणं पुरवू द्या, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल. मी काय म्हणतोय ते ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बर बोला माधवराव. मी कोणत्या संदर्भात बोलतो हे ऐकल्याशिवाय डॉक्टर साहेब तुम्ही घाई नका करू. ज्या डॉक्टर स्वामीनाथनच्या अहवालाचा उल्लेख पुन्हा पुन्हा केला जातोय आणि ज्या डॉक्टर स्वामीनाथनचा हवाला त्यांच्याबरोबर काम केलेले अनुभव असलेला डॉक्टर मुणगेकर देत आहेत,
त्याच डॉक्टर स्वामीनाथननी स्वतःच्या सहीने द हिंदूमध्ये लेख लिहून आपल्या समितीच्या शिफारसींपैकी आपण सुचवलेल्या मुद्द्यांपैकी बहुतांश मुद्द्यांची पूर्तता ही मोदी सरकारने केली हे स्पष्ट केलं. त्याच्यामध्ये हा 1.5पट हमीभावाचा सुद्धा मुद्दा आला आणि त्यावरची अंमलबजावणी करणारं मोदी सरकार हेच एकमेव सरकार होतं. त्या स्वामीनाथन समितीची शिवाय नेमणूक सुद्धा वाजपेयींनी केली होती. त्याचा उल्लेख डॉक्टर स्वामीनाथन थोडा मुद्दा रिवाइंड झालाय. मी तुम्हाला पुन्हा बेरोजगारीच्या मुद्द्यावर आणू इच्छितो. आपण स्वामीनाथन ऐवजी बेरोजगारीवर बोला. वेळेची मर्यादा आपल्याला पाळायला हवी. नाही, बेरोजगारीकडे येतो मी. आता जिथे एक प्रत्यक्ष प्रसिद्ध झालेला डॉक्टर स्वामीनाथन यांच्या सहीचा लेख हा स्वीकारायला हे तज्ज्ञ तयार नाहीत, पण जी आकडेवारी कुणी बघितलेली नाही, जो अहवाल प्रसिद्ध झालेला नाही, ज्याला कुठली अधिकृतता नाही, कुणीतरी एक IQ बातमी दिली, ती बातमी मात्र अधिकृत धरून ज्या पद्धतीने गेले 2 दिवस या देशातल्या बेकारीबद्दल बोललं जातंय, त्याचा अर्थ काय घ्यायचा? आपण जर बेकारीची चर्चा करणार असलो तर बेकारीच्या सगळ्या मुद्द्यांची नीट चर्चा केली पाहिजे. आपण 2014च्या आकडेवारीपासून बोलणार असू तर 2014ला भारताची लोकसंख्या 120 कोटी होती, आज 133 कोटी आहे. त्या प्रमाणामध्ये आपण बेरोजगारीबद्दल बोलतो का? आणि या 4 वर्षामध्ये जसा मागाशी मी एक अहवाल सांगितला, 5 फ्रॅजाईल पाईजमधून आपण 10 सशक्त राष्ट्रांमध्ये आलो. ब्रुकिंग्जने दुसरा रिपोर्ट दिलाय आणि वर्ल्ड पॉवर्टी वॉचने त्याची हे घेतले, त्याच्यावरती एंडोर्समेंट केली. तुमच्या लेखी बेरोजगारीत काय फरक पडला? बेरोजगारी कमी झाली, बेरोजगारी राहिली का बेरोजगारी वाढली? बेरोजगारीच्याच मुद्द्यावर येतोय आणि मला माझा मुद्दा नीट मांडू द्या. नाही, माधवराव मांडा, फक्त वेळेची मर्यादा कृपया लवकर मांडा. या 4 वर्षामध्ये नाही, वेळेची मर्यादा लक्षात घेऊनच मांडतोय मी. अतिशय मी नीट मांडेन. तुम्ही मध्ये नाही बोलत तर माझं लवकर मांडून होईल. ठीक आहे. गेल्या 4 वर्षामध्ये आपण एक मोठं यश प्राप्त केलं की 2014 पूर्वी भारत हा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश होता की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दरिद्री लोकसंख्या राहत होती. आज आपण त्या स्थानावरून घसरून खाली 3ऱ्या क्रमांकावर आलोत आणि ब्रुकिंग्जने हे स्पष्ट केलंय, वर्ल्ड पॉवर्टी वॉचने हे स्पष्ट केलंय की दर सेकंदाला 9 भारतीय दारिद्र्य रेषेच्या बाहेर पडतात, गरिबीच्या बाहेर पडतात. आता ही जर वस्तुस्थिती आहे आणि या सगळ्या संस्था भारताच्या बाहेरच्या आमच्या नाहीत, ही जर वस्तुस्थिती असेल, शेतीचं उत्पन्न वाढलेलं आहे, एक्सपोर्ट वाढलेला आहे, देशामध्ये येणाऱ्या FDI वाढलेल्या आहेत, देशामधल्या वेगवेगळ्या विक्रीच्या आकडेवारी बघायला गेलो तर ती वाढते आहे. मी त्या तपशिलात आता जात नाही कारण आपल्याकडे वेळ नाही तर मी तुम्हाला तपशील दिला असता कुठले काय काय वाढतंय. थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की बेरोजगारी वाढलेली नाही. मिलिंद कांबळे आहेत. मिलिंद कांबळे, कृपया आपण या मुद्द्याला समर्थन करण्याच्या भूमिकेत आहात का? मी फक्त 1 मिनिट देऊ शकेन आपल्याला, कारण त्यानंतर आणखीन एक मुद्दा घ्यायचा आहे चर्चेत. हे बघा की जगभरामधला फेनॉमिना आहे की जॉबलेस ग्रोथ, ही गोष्ट आपणाला लक्षात घ्यावी लागेल. परंतु भारतामध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट, बेरोजगारी आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट या 2 गोष्टीचं कंपॅरिझन केलं पाहिजे. कारण हे आकडे कुठले निर्माण होतात माहिती नाही, परंतु मुद्रा, स्टँडअप इंडिया आणि स्टार्टअप इंडिया याच्या माध्यमातून सेल्फ एम्प्लॉयमेंट जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. ही गोष्टही आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की स्वयंरोजगार वाढला आणि सरकारी नोकऱ्या तुलनेनं तितक्या उपलब्ध झालेल्या नाहीत. माधव भंडारी, कृपया आपण याच्यावर पटकन बोला, कारण भालचंद्र मुणगेकरांनाही त्यावर आपलं मत मांडायचं आहे. नाही, मुणगेकरांचा प्रश्न मी ऐकला. मुणगेकरांनी हळूच विचारलेला प्रश्न ऐकला म्हणून मी मध्ये बोलतोय. कान फार तीक्ष्ण आहेत आपले माधवराव. किती असा प्रश्न विचारला? आता एक तुम्हाला एक छोटा आकडा, एकच आकडा. बोला माधवराव, बोला, पटकन बोला. आपण बोला. नाही, मला असं म्हणायचं होतं की हे तुम्ही जे म्हणता, मुद्रा योजनेमध्ये 12 कोटीपेक्षा जास्त लाभार्थींना कर्ज वाटप झालं. आपण असं एक वादासाठी गृहीत धरू आणि व्यवहारता गृहीत धरू की या 12 कोटीपैकी 50% लोकांनी त्या कर्जातून काही पाहिजे त्या पद्धतीचा व्यवसाय उभा केला नसेल, तरी सुद्धा 50% लोकांनी जरी उभा केला असेल तरी ते 6 कोटी उद्योजक होतात, 6 कोटी व्यावसायिक होतात.
आणि 6 कोटी उद्योजक व्यावसायिक जेव्हा उभे राहतात तेव्हा त्याच्याबरोबर आणखीन कमीत कमी 3 माणसं व्यवसायाला लागलेली असतात, उद्योगाला लागलेले असतात, त्यांना एक रोजगार मिळालेला असतो. अगदी याच मुद्द्यावर भालचंद्र मुणगेकरांचा आक्षेप आहे, कारण 6 कोटी उद्योजकांची निर्मिती म्हणजे खरोखर पर्यायानं तितक्या तिप्पटीत रोजगार उपलब्ध झालाय का? भालचंद्र मुणगेकर, शेवटचं मिनिट आहे आपल्या हातात. माधवराव, मला एक सांगायचं याच्यामध्ये असं आहे, मगाशी बोलताना अर्थमंत्री पियुष गोयल असं म्हणाले की या ठिकाणी 15 लाख लाभार्थींना म्हणजे 15 कोटी अकाउंट्स होल्डर जे आहेत मुद्रा योजना, त्यांना 7,43,000 कोटी रुपयाचं कर्ज देण्यात आलं. आता 15 कोटी लाभार्थी मुद्रा योजनेखालचे अकाउंट्स होल्डर आणि त्यांना 7.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज, असं आपण जर म्हणालो तर ॲव्हरेज कर्ज साधारणपणे प्रत्येक अकाउंट होल्डरच्या मागे 50,000 रुपये होतं. आता ह्याच्यामध्ये असं आहे की 50,000 रुपये, 5 लाख रुपये आणि 10 लाख रुपये असं आपण त्याचं क्लासिफिकेशन आपण केलं तर 50,000 रुपयात पान देखील पट्टी खाता येणार नाही, दुकान घालायचं सोडून द्या. 5 लाख रुपयामध्ये म्हणजे ह्याचं क्लासिफिकेशन तुम्ही आकडे देत नाहीत. मोदी सरकारच्या विरोधामध्ये तुमच्याविषयी माझा आक्षेप असा आहे, तुम्ही म्हणता त्यावर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे. 7% 7.2% रेट ऑफ ग्रोथ, तुमचा तर म्हणणं 8.2% ग्रोथ. तुम्ही लगेच तुम्हाला म्हणायला येईल ते आकडे आणि दॅट इज अनएक्सेप्टेबल. मुद्दा याच्यामध्ये असा आहे, कमीत कमी मुद्रा योजनेच्या अंतर्गत किमान 10 लाख रुपये दिलेले असतील त्यांनाच काही ना काही स्वतःचा उद्योग तयार करता येत असेल. बाकीची सगळे आकडेवारी ही गैरलागू आणि इरिलेव्हंट आहे. ठीक आहे डॉक्टर मुणगेकर, वेळेची मर्यादा आहे. किशोर तिवारी, माधव भंडारी आपल्याला बोलायचं आक्षेप आहे. माधव भंडारी, वेळेची मर्यादा, कृपया थोडक्यात. हो, माझा आक्षेप आहे डॉक्टर मुणगेकर जी भूमिका मांडतायत त्याच्यामध्ये अत्यंत छोट्या भांडवलामध्ये छोटे छोटे व्यवसाय करणारे, स्वतःच्या पायावरती उभे राहणारे जे श्रमजीवी आहेत, त्या सगळ्या श्रमजीवींबद्दल अत्यंत कमालीची तुच्छतेची भावना, त्यांच्याबद्दल संशयाची भावना, अविश्वासाची भावना. अर्थात तो काँग्रेसचा स्वभाव आहे, कारण त्यांना श्रमजीवी मान्यच नाही आहेत, त्यांना श्रमप्रतिष्ठा मान्य नाही आणि त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय उभे करणारे जे श्रमजीवी आहेत त्यांना ते हिशोबात धरायला तयार नाही. आता त्याला आमचा इलाज काँग्रेसचा स्वभाव आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाही. नाही, पण ठीक आहे, हा विषय काँग्रेस आणि भाजपच्या दरम्यान असाच शब्दांनी शब्द वाढत जाऊ शकतो. माझी विनंती आहे आपण या चर्चेला इथेच थांबवतोय. किशोर तिवारी, अत्यंत शेवटचा असा 1 मिनिट आपल्या हातात आहे. या बजेटमुळे भाजपला मतं मिळणार आहेत का? नाही, ग्रामीण भागात शेतकऱ्यांची नाराजी आहे असा सूर असताना त्यांनी आता नगदी पॅकेज दिला आहे. आणि एक फार इम्पॉर्टंट मुद्दा होता की मिनिमम सपोर्ट प्राईस ही बाजारभावापेक्षा जास्त असेल तर सरकार धंदा करेल काय, एक गोष्ट. आणि खुल्या अर्थव्यवस्थेत पॉलिटिकल प्रायझिंग ही व्हॅलिड आहे काय? स्वामीनाथननी दिलेली प्रायझिंग ही जर बाजारभावापेक्षा दुप्पट असेल तर कोणतं सरकार घेईल? आणि काय पडलं आहे, तुम्ही एकतर प्रोटेक्टेड इकॉनॉमीकडे जा किंवा ओपन इकॉनॉमी आणि ग्लोबलायझेशनकडे जा. एकतर खुली अर्थव्यवस्था आणली आहे, त्याच्यातही अशी फुटकळ गोष्टी होत आहेत. आपण मतांच्या बाबतीत कृपया एका वाक्यात उत्तर द्या. मतं मिळणार आहेत का या अर्थसंकल्पामुळे? हा पॉप्युलर बजेट आहे, मध्यमवर्गीय आणि शेतकरी भाजपकडे वळतील असं मला वाटतं. ठीक आहे, सुचिता आंबर्डेकर, एका वाक्यात उत्तर. मतं मिळणार आहेत का मध्यम वर्गाची? खूप मदत होईल असं मला वाटतं. ठीक आहे, प्रवीण देशपांडे. मदत निश्चित होईल. अच्छा, ठीक आहे. आपण आता भालचंद्र मुणगेकर, आपलं काय म्हणणं आहे? एकूणच हा अर्थसंकल्पामध्ये वापरलेल्या सगळ्या क्लुप्त्या, इकॉनॉमिक सर्वे पब्लिश न करणं आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये मोदी सरकारने जी आश्वासनं दिली त्याचं कुठल्याही प्रकारे पालन न केल्यामुळे याचेही करणार नाहीत आणि म्हणून याचा मतावर काही परिणाम होणार नाही. मिलिंद कांबळे, मतं देणारा हा अर्थसंकल्प असेल का? कृपया एका वाक्यात सांगा. नक्कीच याची सरकारला मदत होऊ शकते. अगदी धन्यवाद. आपण एका वाक्यात उत्तरं दिलीत. माधव भंडारी, कृपया एका वाक्यात बोलणार असाल तर प्लीज आपली प्रतिक्रिया द्या. वेळेची मर्यादा आपण ओलांडली आहे. एका वाक्यात सांगा, मतं मिळणार आहेत का या अर्थसंकल्पातून? आम्ही 5 वर्ष केलेल्या कामाच्या आधारावरती अर्थसंकल्प मांडलाय. आमच्या कामावरती जनतेचा विश्वास आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पावरती सुद्धा जनता विश्वास ठेवणार आहे. धन्यवाद. या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. जाता जाता निवडणुकीच्या मतपेटीवर डोळे ठेवूनच हा अर्थसंकल्प मांडला गेलाय. आम्ही तसं केलेलं नाही असं कितीही सांगितलं गेलं असलं
तरी मात्र सत्य परिस्थिती नाकारता येणार नाही. मात्र येत्या काही दिवसात अर्थसंकल्पाच्या नंतर प्रचाराचा धुराळा जो उडेल त्यातच येणाऱ्या दिवसात निवडणुकीची दिशा आणि त्याही पलीकडे जाऊन मतपेटीतलं राजकारण निश्चित होईल. तेव्हा ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. Assured monthly pension of rupees 3,000. Taxpayers up to rupees 5 lakhs will get full tax rebate